श्री शिवलीलामृत अध्याय 7. सारस्वत पुत्र स्त्री झाला. भद्रायूची कथा. सारस्वत पुत्र स्त्री झाला. श्री गणेशाय नमः. हे विश्वंभरा, विश्वनाथा, सदाशिवा, तू परमानंद स्वरूप आहेस. तू परमंगल परब्रह्म आहेस. तू अत्यंत पवित्र असे सीमंतिनी आख्यान सांगितलेस. तू व्यासरूपाने सुताकरवी पुराण कथा सांगत आहेस. मी केवळ निमित्त आहे. संत श्रोते हो, आता आणखी एक अद्भुत कथा ऐका. पूर्वी विदर्भ देशात वेदमित्र नावाचा एक ब्राह्मण होता. तो अत्यंत सुशील, वेदशास्त्र संपन्न होता. सारस्वत नावाचा एक ब्राह्मण त्याचा मित्र होता. वेदमित्राच्या मुलाचे नाव होते सुमेधा व सारस्वताच्या मुलाचे नाव होते सोमवंत. सुमेधा व सोमवंत हे परममित्र होते. ते दोघेही अत्यंत बुद्धिमान दशग्रंथी ब्राह्मण होते. सगळी शास्त्रे पुराणे त्यांनी मुखोद्गत केलेली होती. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा विद्याभ्यास पूर्ण झाला. मग त्या दोघांचेही वडील त्यांना म्हणाले, आता तुम्ही विदर्भ राजाकडे जा. आपली विद्या राजाला दाखवून खूप कीर्ती व धन मिळवा. मग तुमचे विवाह करू. आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून ते दोघे राजाकडे गेले. त्यांनी आपली सगळी विद्या राजापुढे प्रकट केली. त्यांची अलौकिक बुद्धिमत्ता पाहून राजाला फार आनंद झाला. तो त्या दोघांना म्हणाला, तुम्हाला मी एक गंमत सांगतो. निषद देशाच्या राजाची सीमंतिनी नावाची एक प्रसिद्ध राणी आहे. ती थोर शिवभक्त आहे. भगवान सदाशिवासाठी व पार्वतीसाठी ती दररोज मोठ्या भक्तिभावाने दाम्पत्य पूजा करते. तेव्हा तुमच्या दोघांपैकी एकाने स्त्रीरूप धारण करावे व दाम्पत्य म्हणून तिच्याकडे जावे. ती तुमची दिव्य वस्त्रालंकारांनी पूजा करील. तुम्ही तेथून परत आलात की मी तुम्हाला हवे इतके धन देईन. मी सांगतो त्याचा अवमान करू नका. राजाने असे सांगितले असता ते दोघे म्हणाले, छे छे, असे आम्ही मुळीच करणार नाही. हे अत्यंत अनुचित पापकर्म आहे. हे निंद्य कर्म आहे. स्त्रीवेश धारण केलेल्या पुरुषास पाहताच शैचल्य स्नान करावे अशी शास्त्रांची आज्ञा आहे. स्त्रीवेश धारण केलेल्या पुरुषाला पाहणारा अधोगतीला जातो, तो नरकात जातो. असा स्त्रीवेश धारण करणाराही जन्मोजन्मी स्त्री म्हणून जन्मास येतो. आम्ही इतकी श्रेष्ठ विद्या मिळवली असता हे निंद्य पापकर्म करणे योग्य नाही. त्या दोघांनी असे म्हणून राजाला सांगितले तरी राजा आग्रह सोडिना. शेवटी नाईलाजास्तव दोघांनीही ते मान्य केले. मग राजाने वस्त्रे व अलंकार आणून त्या दोघांपैकी सारस्वत पुत्राला सोमवंताला स्त्रीवेश दिला. मग सुमेधा व सोमवंत दाम्पत्य रूपाने सीमंतिनीकडे गेले. त्या दिवशी सोमवार होता. सीमंतिनी शिवपूजा करीत होती. सीमंतिनी एक श्रेष्ठ पतिव्रता होती. ती थोर शिवभक्त होती. ती अंतर्ज्ञानी होती. ते दाम्पत्य पाहून तिला हसू आले. हे दाम्पत्य खरे नसून हे दोघेही पुरुषच आहेत हे तिने ओळखले. तथापि त्या दोघांना शिव पार्वती समजून तिने त्यांची यथाविधी मनोभावे पूजा केली. त्यांना अनेक वस्त्रे, अलंकार, धान्य दिले. अत्यंत भक्तिभावाने त्यांना उत्तम भोजन दिले व त्यांची पाठवणी केली. पुढे पती मागे पत्नी असे ते दाम्पत्य परत जाण्यास निघाले. पण काय, वाटेत मोठे नवलच घडले. सुमेधाची सोंग घेतलेली पत्नी अगदी खऱ्या खऱ्या स्त्रीप्रमाणे वागू लागली व एकांत वनातून जात असता ती आपल्या पतीला म्हणाली, येथे अगदी निवांत आहे. मी कामज्वराने अगदी घायाळ झाले आहे. मला शांत कर. ते विचित्र बोलणे ऐकून सुमेधा तर अगदी गोंधळूनच गेला. तो म्हणाला, अरे हे काय नाही ते, याला काही थट्टा म्हणतात. लोक काय बोलतील. तेव्हा स्त्री म्हणाली, अरे मी खरोखरच तुझी पत्नी आहे. मी पुरुष नाही, मी स्त्री आहे. एकांतात चल, माझे शरीर पहा. माझ्या शरीरावर हात फिरव. माझे सगळे अवयव स्त्रीचेच आहेत. असे म्हणून तिने सुमेधाला ओढतच दाट झाडीत नेले. तो मोठा चमत्कारच झाला. सारस्वत पुत्र सोमकांत आता पुरुष राहिलाच नव्हता. त्याचे एका स्त्रीत रूपांतर झाले होते. त्याने सुमेधाला जवळ ओढून त्याचे चुंबन घेतले. त्याच्या गळ्यात आपले नाजूक कोमल हात घातले. परंतु सुमेधा खरा धीर पुरुष होता. तो त्या मोहाला मुळीच बळी पडला नाही. तो सोमवंताला झिडकारून म्हणाला, चल दूर हो. आपण दोघे गुरुबंधू आहोत. आपण मोठ्या कष्टाने सर्व विद्या मिळवल्या, ते तू विसरलास की काय. मला असल्या नसल्या मोहात पाडू नको. मला हे पटत नाही. असे बोलून सुमेधा पुढे चालू लागला. स्त्री बनलेला सोमवंतही त्याच्या मागून चालत निघाला.
एक सुंदर तरुण स्त्री गळ्यात पडली असता थोडा सुद्धा विचलित न होणारा तो साक्षात शंकरच म्हणावा लागेल. त्याच्या ठिकाणी सर्व तीर्थे वास्तव्य करतात. धनाचा हंडा समोर दिसला असता त्याला स्पर्शही न करणारा साक्षात शंकरच होय. कुठल्याही प्रकारचा अहंकार, गर्व नसलेला, निंदकाने केलेली आपली निंदा विसरून जाणारा, दुसऱ्याच्या वर्मावर बोट न ठेवणारा, दुसऱ्याच्या वाईट कर्माची कुठेही वाच्यता न करणारा, आपले सत्कर्म तपदान कुणालाही न सांगणारा माणूस प्रत्यक्ष शंकरच समजावा. सुमेधा असल्या कोटीतील पुरुष होता. झाल्या प्रकाराने मात्र तो मोठ्या काळजीत पडला. तशाच स्थितीत तो सारस्वत पुत्राला सोमवंताला घेऊन आपल्या घरी आला. घरी आल्यावर सगळा प्रकार सांगितला. तो ऐकताच सारस्वतावर तर कुऱ्हाड कोसळल्यासारखे झाले. तो शोकाने ओरडत ओरडत छाती बडवत राजाकडे गेला व त्याला म्हणाला, अरे दुष्ट राजा, हे तू काय केलेस? अरे वेदशास्त्र संपन्न असा मला एकच पुत्र होता. तू माझा निर्वंश केलास. तुला काय म्हणू? सगळा प्रकार पाहून राजाला अतिशय दुःख झाले. अपराधीपणाने तो खाली पाहू लागला. जे केवळ सोंग होते ते खरे कसे काय झाले? भगवान सदाशिवाची माया अद्भुतच खरी आणि त्या मायेचे कर्तृत्वही मोठे अघटितच, असा विचार करून राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलवून सांगितले, या सारस्वत पुत्राला पुन्हा पुरुषत्व मिळवून द्या. त्यासाठी हवा तेवढा खर्च करा, अनुष्ठान करा, यज्ञ करा, आपल्या विद्वत्तेने तपाने व या सोमवंताला पुन्हा पुरुष करा, तरच माझ्या मनाला शांती लाभेल. ते ब्राह्मण म्हणाले, राजा, ही ईश्वरी लीला आम्हाला बदलता येणार नाही. मग राजाने स्वतःच देवीची आराधना केली. 7 दिवस तो निराहार राहून देवीचा धावा करू लागला. प्रसन्न झालेल्या देवीने वर मागण्यास सांगितले असता राजा म्हणाला, हा सोमवंत स्त्री बनला आहे, याला पुन्हा पुरुष कर. देवी म्हणाली, राजा, हे कालत्रयी घडणे शक्य नाही. मला काहीही करता येणार नाही. सीमंतिनी ही थोर पतिव्रता आहे. ती भगवान सदाशिवाची निस्सीम भक्त आहे. तिने आपल्या चारित्र्याने व शिवभक्तीने केलेला बदल मला पुन्हा बदलता येणार नाही. सोमवंताला पुन्हा पुरुष बनवणे कुणालाही शक्य नाही. तेव्हा आता सुमेधाशी लग्न लावून दे. पुढे हिला थोर वेदपारंगत पुत्र होईल. असे बोलून देवी गुप्त झाली. मग राजाने देवीच्या आज्ञेनुसार सुमेधा व सोमवंत यांचा विवाह लावला. सीमंतिनीच्या या शिवभक्तीला खरोखर त्रैलोक्यात उपमा नाही. साक्षात पार्वती देवालाही तिचे कर्तृत्व व महात्म्य मान्य करावे लागले. ही कथा सांगितल्यावर सूत शौनकादींना म्हणाले, आता आणखी एक कथा सांगतो, ती सावध चित्ताने ऐका. भद्रायू आख्यान. अवंती नगरीत मदन नावाचा एक ब्राह्मण होता. तो अत्यंत दुराचारी होता. त्या नगरीत पिंगला नावाची एक तरुण वैश्या होती. हा मदन त्या पिंगलेच्या नादी लागला होता. हा सदानकदा तिच्याकडेच पडलेला असायचा. हा मदन नुसता नावाचाच ब्राह्मण होता. पिंगलेला त्याने आपल्या आईवडिलांचाही त्याग केला होता. ब्राह्मणाचे कर्तव्य कर्म सुद्धा तो विसरला होता. आपल्या पत्नीचा त्याग करून पिंगलेकडे राहू लागला. एके दिवशी भगवान सदाशिव वृषभ नावाच्या योग्याचे रूप घेऊन पिंगलेच्या घरी आले. या शिवयोगींद्राला पाहताच मदन आणि पिंगला धावतच त्याच्या समोर गेले. त्यांनी त्याची षोडशोपचारे पूजा केली. त्याला उत्तम भोजन दिले. त्याला उत्तम शय्येवर झोपून त्याचे पाय चेपले. रात्र संपताच तो शिवयोगी एकाएकी अदृश्य झाला. हा साक्षात शिवशंकरच आपणास दर्शन देण्यास आला होता असे त्या दोघांना वाटले. पुढे काही दिवसांनी मदन आणि पिंगला मरण पावले. त्या दोघांनी अनेक पातके केली होती, परंतु शिवयोगी पूजनाचे पुण्य त्यांच्या गाठी होते, त्यामुळे त्यांना पुन्हा मनुष्यजन्म प्राप्त झाला. इकडे दाशार्य देशात वज्रभाऊ नावाचा एक थोर कीर्तीचा राजा होता. त्याच्या पट्टराणीचे नाव होते सुमती. तो मदन नावाचा ब्राह्मण होता. तो सुमतीच्या ठिकाणी गर्भरूपाने राहिला. सीमंतिनीच्या पोटी पिंगला कन्यारूपाने जन्मास आली. तिचे नाव कीर्तिमालिनी. सुमती गर्भवती असताना एक विचित्र घटना घडली. सुमतीला आता पुत्र होईल, मग ती राजाची लाडकी होईल आणि राजा आपल्याकडे दुर्लक्ष करील या विचाराने तिच्या सवती तिचा मत्सर करू लागला. आणि त्या दृष्ट सवतींनी एके दिवशी सुमतीच्या अन्नात विष घातले. त्या विषाने सुमतीला मृत्यू आला नाही, परंतु तिला भयंकर रोग झाला. तशाच अवस्थेत ती प्रसूत झाली. सुमतीच्या व तिच्या मुलाच्या शरीरावर त्या भयंकर विषाचा परिणाम झाला होता. शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या. त्यातून रक्तपू गळत होता.
राजाने अनेक वैद्य आणले, अनेक औषधोपचार केले, पण थोडा सुद्धा गुण आला नाही. सुमतीचा मुलगा रात्रंदिवस रडत असे, त्यामुळे सुमती सुद्धा शोकाकुल होत असे. त्या मुलाच्या रडण्याने राजा अगदी त्रासून गेला. त्याला धड झोपही लागेना. तो अगदी कंटाळून गेला. शेवटी राजाने एक दिवस सुमतीला व मुलाला वनात नेऊन सोडले. सुमती आपल्या लहान मुलाला कडेवर घेऊन रानावनात फिरू लागली. ती एकसारखा शोक करीत होती. भगवान सदाशिवाचा धावा करीत होती. काटेकुटे दगडी आणि तिचे पाय फुटत होते. प्रखर उन्हामुळे ती भाजून निघत होती. तहान भुकेने तिचा जीव अगदी कासावीस झाला होता. परंतु तिची दया येण्यास त्या रानात एकही मनुष्य नव्हता. अशा अवस्थेत ती सुमती रानात फिरत असता एक दिवस त्या रानातून काही लोक व्यापारासाठी जात होते. सुमतीला पाहून त्यांना तिची दया आली. त्यांनी तिला आपल्याबरोबर वैश्यनगराला आणले. त्या नगरीत पद्माकर नावाचा एक थोर व्यापारी राहत होता. त्याने सुमतीची सगळी चौकशी केली. सुमतीने आपली सगळी कर्मकहाणी त्यांना सांगितली असता पद्माकराला तर रडूच आले. वज्रभाऊची ही पट्टराणी अशी अनाथ होऊन रानावनात फिरावी, या कर्मगतीला काय म्हणावे, या विचाराने पद्माकराला अतिशय वाईट वाटले. मग तो सुमतीला म्हणाला, तू काळजी करू नकोस. तू माझी धर्मकन्या म्हणून येथे खुशाल राहा. पद्माकराने जवळच तिला एक घर दिले. तो तिची सगळी काही विचारपूस करीत असे. त्याने अनेक वैद्य आणले, अनेक औषधोपचार केले, परंतु त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. सुमती म्हणाली, भगवान सदाशिव हाच एकमेव वैद्य आहे. त्याच्याशिवाय कोणालाही ही व्यथा दूर करता येणार नाही. सुमतीच्या मुलाचा आजार वाढतच गेला आणि एके दिवशी त्याला मरण आले. सुमतीच्या शोकाला पारावरच राहिला नाही. मुलाचे प्रेत मांडीवर घेऊन ती रडू लागली. त्याच वेळी शिवयोगी तेथे आला. रात्र संपताच सूर्य यावा, दुर्बलाला शोध करीत चिंतामणी यावा, किंवा भुकेने प्राण कासावीस झाले असता क्षीरसागर पुढे यावा, त्याप्रमाणे शिवयोगी तेथे आला. त्याने सुमतीला खूप समजावले. शिवयोगी म्हणाला, मुली, विनाकारण शोक कशासाठी करतेस? तुझा आणि त्याचा काय संबंध? तो आता संपला आहे. जीवन क्षणभंगूर आहेत. सगळी नातीगोती क्षणिक असतात. तुझ्या पूर्वजन्मातले आई वडील, पती, पुत्र तुलाही माहीत आहेत का? गतजन्मातले तुझे आप्तस्वकीय कोठे आहेत? त्यानंतर तुला आणखी जन्म घ्यावे लागतील. मग आता तू कुणासाठी शोक करीत आहेस? कुलगोत्राचा अभिमान व्यर्थ आहे. गतजन्मी तू कुणाची कोण होतीस? पुढील जन्मी तू कुणाची कोण असशील हे तुला माहीत आहे का? हा पुत्र गतजन्मी कोण होता? आता तो कोठे गेला? आत्मरूपी शिव हा एकच शाश्वत आहे. मानवी शरीर नाशवंत आहे. गेलेल्या देहाचा शोक कशासाठी करतेस? तू स्वतःचा विचार कर. आत्मा अविनाशी आहे. तो कोणत्याही नात्याने बांधला जात नाही. हा प्रपंच माया आहे. जे दिसते ते सर्व खोटे आहे, भासमान आहे. मग मुळातच जे खोटे त्याबद्दल शोक का करावा? मायारूपी प्रपंच वृक्षावर जीव व शिव हे दोन पक्षी बसलेले असतात. त्यापैकी शिव हा पक्षी सदैव स्वस्थ चित्ताने बसलेला असतो, तर जीव हा पक्षी प्रपंच वृक्षाला लागलेली विषयरूपी फळे खात असतो. या फळाच्या लोभाने तो स्वतःलाही विसरून जाते. त्यामुळे तो जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडतो. त्यापैकी एखादाच पुण्यवान सद्गुरूला शरण जातो व शिवपक्षी होऊन सदाशिवाची भक्ती करतो व विषयसागरातून तरून जातो. त्या शिवयोगाचे ते दिव्य निरूपण ऐकून पद्माकराने त्याला साष्टांग नमस्कार घातला. सुमतीने त्याचे पाय धरले. तू साक्षात उमारमनच आहेस. तुझ्या मनात आले तर अशक्य असे काहीच नाही, असे ती म्हणाली असता त्या शिवयोग्याने सुमतीला मृत्युंजय मंत्र सांगितला. त्याने मंतरलेले भस्म तिच्या शरीराला लावले. त्याच क्षणी सुमतीच्या सगळ्या शरीर व्यथा एकाएकी नष्ट झाल्या. तिचे शरीर कांतिमान दिसू लागले. आता ती सुमती एखाद्या अप्सरेप्रमाणेच दिसू लागली. मग त्या शिवयोग्याने सुमतीच्या मुलाच्या शरीराला भस्म लावले. त्या क्षणी तो जिवंत झाला. त्याची सारी व्यथा नाहीशी झाली. 32 लक्षणांनी तो मुलगा शोभून दिसू लागला. मग सुमती व तिचा मुलगा त्या शिवयोग्याच्या पाया पडू लागले व त्याची स्तुती करू लागले. गुरु महाराज, तुमचे उपकार कधीही फिटणार नाहीत. आपली आमच्यावर अशीच कृपा असावी. त्यावेळी तो शिवयोगी सुमतीला म्हणाला, तुझ्या या पुत्राला दीर्घायुष्य, आरोग्य, सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होईल. हा पृथ्वीचे राज्य करील. त्याची कीर्ती अवघ्या त्रैलोक्यात होईल. यथावकाश त्याला त्याचे राज्य प्राप्त होईल.
आजपासून हा भद्रायू नावाने ओळखला जाईल. आता हा मोठा होईपर्यंत तू येथेच राहा. हा राजपुत्र आहे हे कोणालाही सांगू नकोस. हा 14 विद्या 64 कलात प्रवीण होईल. इतके सांगून तो शिवयोगी अदृश्य झाला. पद्माकराला खूप आनंद झाला. त्याला सुनय नावाचा मुलगा होता. मग पद्माकराने आपल्या मुलाची व भद्रायूची मोठ्या थाटात मुंज केली. दोघांचेही अध्ययन सुरू झाले. बघता बघता भद्रायू 12 वर्षांचा झाला. त्याचे पूर्वजन्मीचे पुण्य मोठे होते. एके दिवशी तो शिवयोगी पुन्हा आला. सुमती आणि भद्रायू यांनी त्या शिवयोग्याच्या चरणावर मस्तक ठेवले. त्यांची यथासांग पूजा केली. आनंदित झालेल्या सुमतीने हात जोडून म्हणाली, महाराज, आपल्या कृपाप्रसादाने मी पुन्हा पुत्रव्रती झाले. त्या शिवयोग्याने भद्रायूला अनेक प्रकारचा उपदेश केला. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, यज्ञयाग, क्रिया, व्रते, उद्यापन इत्यादी अनेक विषयांचा अगदी यथासांग उपदेश केला. शिवयोगी म्हणाला, हे भद्रायू, श्रुती स्मृती पुराणात सांगितल्याप्रमाणे तू न्यायनीतीने वाग. आई वडिलांवर पूर्ण श्रद्धा ठेव. गो, ब्राह्मण व प्रजा यांचे पुत्रव्रत पालन कर. सर्वत्र भगवान सदाशिव भरलेला आहे हे लक्षात ठेवून सदैव त्याचे स्मरण कर. स्वधर्म वर्णाश्रमाचे पालन कर. आपले शत्रू मित्र कोण आहेत हे नीट ओळख. प्राप्ती बघून खर्च कर. दारी आलेल्या अतिथी अभंगताचे, देवगुरूंचे योग्य प्रकारे स्वागत कर. आपली बायका, मुले, सेवक, रोग, शत्रू यांच्याकडे नीट लक्ष नाही दिले तर पुढे फार मोठा अनर्थ घडतो. थोर ज्ञानी लोक ज्या मार्गाने जातात त्याच मार्गाने जावे. आई वडील, गुरु, योगी यांची कधीही निंदा करू नये. परनिंदा व वादविवाद सदैव टाळावा. भगवान शंकरांचे सदैव स्मरण करावे म्हणजे मौन पाळल्यासारखे होते. परस्त्री व परधन विष्ठेसमान मानावे. शास्त्रपुरुषांचे सदैव श्रवण पठण करावे. स्नान, पूजा, जप, शिवमहात्म्य श्रवण, गोब्राह्मणादींची सेवा यात कधीही आळस करू नये. आपल्या पत्नीसह सर्व सुखांचा उपभोग घ्यावा व परस्त्री मातेसमान मानावी. शत्रूला शिक्षा करावी पण साधूंची विनम्रपणे सेवा करावी. कुणाचाही मत्सर करू नये. दृष्ट दुर्जनांना आपले सामर्थ्य दाखवावे व संत सज्जनांना नेहमी नमस्कार करावा. वाणीने नेहमी शिवनाम घ्यावे. सढळ हाताने दान करावे. पायी तीर्थयात्रा करावी. नित्यनेमाने शिवध्यान करावे. संत सज्जनांना प्रेमाने आलिंगन द्यावे. नित्य पुराण श्रवण करावे. शिवनिर्माल्याचा नाकाने वास घ्यावा. आपली सर्व इंद्रिये शिवभजनी लावावीत. दीन, दुर्बल, अनाथ असतील त्यांच्यावर दया करावी. आहार, विहार, निद्रा नियमित मर्यादित असावी. आपली संपत्ती, गृहकलह, सत्कर्म, दिलेले दान, मान अपमान कुणालाही कळू नये. लबाड, कपटी, चोर इत्यादींना दरबारात स्थान देऊ नये. शिवभक्तांना पीडा देणारे, मद्यपान करणारे, गुरुद्रोही, देवद्रोही, धर्मघाती इत्यादींचे तोंडसुद्धा पाहू नये. कशातही आसक्त असू नये. कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहावे. शरीरावर सदैव रुद्राक्ष धारण करावे. सर्व अवयवांना पवित्र भस्म लावावे म्हणजे युद्धात शत्रूची भीती राहत नाही. सोमवार, शिवरात्र, प्रदोषव्रत यांचे पालन करावे. ग्रहण, महापर्व, कुयोग, श्राद्ध दिन इत्यादी दिवशी वैश्विक सुख उपभोगू नये. सत्पात्री दान करावे. अपात्रे दान केले असता दारिद्र्य येते. दानाचे पुण्य फार मोठे आहे. पूजस अपात्र असलेल्याची पूजा केली असता पूज्य व्यक्तीचा अपमान होतो. त्यामुळे राज्यावर अनेक प्रकारची संकटे येतात. विद्येसाठी दान करावे. संकटकाळी धैर्य धारण करावे. दारी आलेल्या याचकाला मोकळ्या हाताने परत पाठवू नये. ज्या शिवलिंगाची पूजा होत नसेल त्याची आवर्जून पूजा करावी. संतांच्या सहवासात राहावे. कुणावरही संतापू नये. दुसऱ्याच्या सुखाने सुखी व्हावे. असे जो वागतो तोच खरा शिवभक्त हे लक्षात ठेवावे. अन्न, पाणी, चांगली भाषा व मनाची औदार्य हीच खरी या पृथ्वीवरील 4 श्रेष्ठ रत्ने आहेत. कुणाचे उणे-दुणे काढू नये. संत सज्जनांचे आशीर्वाद घ्यावेत. पूर्वीचा शत्रू मित्र झाला तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नये. सद्गुरू आणि शिव एकच आहेत हे लक्षात ठेवावे. संपत्ती, विद्या इत्यादी कशाचाही गर्व करू नये. अशा प्रकारे शिवयोग्याने भद्रायूला अनेक विषयांचा अगदी यथासांग उपदेश केला. मग मृत्युंजय मंत्राने अभिमंत्रित केलेले भस्म भद्रायूच्या शरीराला लावले.
त्याच्या गळ्यात एक रुद्राक्ष माळ घातली. त्याला एक दिव्य शंख व खडक दिले. याविषयी त्याला 10,000 हत्तींचे बळ दिले. शेवटी उत्तमोत्तम आशीर्वाद देऊन तो शिवयोगी अदृश्य झाला. शिवयोग्याने भद्रायूला केलेल्या उपदेशाप्रमाणे जो वागेल त्याच्यावर कधीही कसलेही संकट येत नाहीत. हा 7वा अध्याय म्हणजे कैलास पर्वत आहे. याला पारायणरूपी प्रदक्षिणा घातली असता उत्तम निर्दोष यश प्राप्त होते. या अध्यायरूपी कैलासावर भगवान सदाशिव सदैव वास्तव्य करीत आहेत. आता पुढील अध्यायात शिवयोगी भद्रायूवर पूर्ण कृपा दया करणार आहेत. ती सुरस पवित्र कथा भक्तिभावाने श्रवण करावी. भगवान सदाशिव संसाररूपी हत्तीला विदीर्ण करणारा मृगेंद्र सिंह आहे. तो आनंदसागर ब्रह्मानंद सदाशिव जगदात्मा सद्गुरू आहे. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृताचा 7वा अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय.